नमस्कार, तुमचं स्वागत आहे। श्रीकृष्ण म्हणतात की चिंता ही सगळ्या दुःखांचं मूळ आहे आणि माणूस वाईट काळात सर्वात जास्त चिंता करू लागतो, ज्यामुळे तो अधिक दुःखी होतो। चांगला आणि वाईट काळ हे जीवनाच्या रथाचे दोन चाक आहेत। त्यांच्याशिवाय जीवनाचा रथ चालू शकत नाही। चांगला काळ तेव्हाच येतो जेव्हा जीवनात वाईट काळ चालू असतो आणि वाईट काळ तेव्हाच येतो जेव्हा चांगला काळ चालू असतो। माणसाने वाईट काळात चिंता करू नये आणि चांगल्या काळात अहंकार करू नये। जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीत फक्त चांगले कर्म करायला हवेत। चांगले कर्म केल्याने नेहमी पुण्य मिळतं आणि पुण्यामुळेच त्याचं भाग्य प्रबळ होतं। माणूस जे चांगले कर्म करतो ते कधीच वाया जात नाही। त्याला कधी ना कधी त्या चांगल्या कर्मांचं फळ नक्कीच मिळतं। म्हणूनच माणसाने कितीही वाईट काळ आला तरी चांगल्या कर्मांचा त्याग करू नये। श्रीकृष्ण म्हणतात की माणसाच्या जीवनात जेव्हा चांगला काळ येणार असतो तेव्हा त्याला निसर्गाच्या माध्यमातून काही संकेत मिळतात। निसर्ग कधीच कोणाशी भेदभाव करत नाही आणि कोणाचंही समर्थन करत नाही। निसर्ग फक्त जीवनाचं संतुलन राखतो। माणसाला त्याच्या जीवनात जे काही मिळतं ते त्याच्या चांगल्या कर्मांमुळेच मिळतं। म्हणूनच माणसाने सदैव मंगलाची कामना करत राहायला हवं आणि त्यासाठी चांगली कर्म करायलाच हवेत। वाईट कर्मांनी मिळणारा आनंद अल्पकाळ टिकतो, पण चांगल्या कर्मांनी मिळणारा आनंद अनंत काळ टिकतो। मृत्यूनंतरही चांगल्या कर्मांनी परमानंद मिळतो। जो माणूस सतत चांगले कर्म करत राहतो त्याला निसर्गाकडून वेगवेगळे शुभ संकेत मिळतात। असे संकेत दिसू लागले तर समजावं की आता त्याच्या जीवनात चांगला काळ येणार आहे आणि वाईट काळ संपणार आहे। त्याने शांतपणे केलेल्या चांगल्या कर्मांचं फळ त्याला मिळणार आहे। मित्रांनो, निसर्गाकडून मिळणारे संकेत अतिशय महत्त्वाचे असतात। हे संकेत तुमच्या चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला मिळतात, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, त्यावर लक्ष देत नाही। पण आज आम्ही तुम्हाला असे महत्त्वाचे संकेत सांगणार आहोत, जे तुम्हाला मिळत असतील तर नक्कीच तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार आहे। तुमच्या जीवनातील अशुभ वेळ संपणार आहे आणि शुभ वेळ येणार आहे। तुमच्या चांगल्या कर्मांचं फळ तुम्हाला मिळणार आहे। पहिला संकेत म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं। मित्रांनो, जर तुमच्या जीवनात वाईट काळ चालू असेल, तुम्ही त्रासात असाल आणि अचानक एखाद्या दिवशी तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर उघडली, म्हणजेच पहाटे 3 ते 5 दरम्यान तुम्ही उठलात तर हा एक शुभ संकेत आहे। त्यावेळी तुम्ही ईश्वराचं ध्यान करा, सर्व चिंता दूर करा आणि तुमच्या समस्यांचा भार ईश्वरावर सोपवा। त्या दिवसापासून तुमचं वाईट काळ हळूहळू संपत जाईल आणि चांगला काळ सुरू होईल। दुसरा संकेत म्हणजे घरात पक्ष्यांचं आगमन। चिमणी हा अत्यंत शुभ पक्षी आहे। जर ती अचानक तुमच्या घरात आली तर ती आर्थिक तणाव संपण्याचा संकेत असतो। विशेषतः जर चिमणी घरात घरटं बांधते तर ते संपत्ती आणि समृद्धीचं लक्षण आहे। तिसरा संकेत म्हणजे काही प्राण्यांचं घरात येणं। गाय जर घराच्या अंगणात शेण टाकत असेल तर लक्ष्मीचं आगमन होतं, तर घरासमोर माकडांचे येणे हेही शुभ संकेत आहे। चौथा संकेत म्हणजे पूजा करत असताना देवाच्या मूर्तीवरून फूल पडलं तर ती मनोकामना पूर्ण होण्याची निशाणी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे शास्त्रांमध्ये जीवनात चांगला काळ येण्याचे संकेत दिलेले आहेत। जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि जय श्रीकृष्ण नक्की लिहा। तुमचा वाईट काळ लवकरच संपेल आणि चांगल्या काळाची सुरुवात होईल।